Hello student, my name is Professor D. A. Bhosle working as a lecturer in DKT Yeshwantrao Chavan Polytechnic. आपण आतापर्यंत प्रोग्रामिंग इन सी यामध्ये आपण जनरल स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्रामिंग, त्यानंतर डेटा कन्सेप्ट्स आपण बघितलेले आहेत, त्यानंतर व्हेरिएबल म्हणजे काय आणि तो व्हेरिएबल कसा डिक्लेअर करायचा हे आपण पॉइंट्स डिस्कस केलेले आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सी डेटा टाइप्स म्हणजे डेटा टाइप्स म्हणजे काय आणि ते डेटा टाइपचे वेगवेगळे टाइप्स आहेत ते टाइप्स आपल्याला आज बघायचे आहेत. तर बाळांनो, तुम्हाला जे डेटा टाइप्स कन्सेप्ट एक्सप्लेन केल्यानंतर तो व्हेरिएबल कसा डिक्लेअर करायचा आणि ते डेटा टाइप्स व्हेरिएबल आपण कसा डिक्लेअर करणार आणि त्याला डेटा टाइप कसा मेन्शन करायचा याचा सुद्धा मी तुम्हाला प्रोग्राम करून दाखविणार आहे. तर आता आपण चालू करूया. डेटा टाइप म्हणजे काय? तर डेटा टाइप म्हणजे काय बाळांनो? अ डेटा टाइप स्पेसिफाइज द टाइप ऑफ अ डेटा दॅट अ व्हेरिएबल कॅन स्टोअर सच अ इंटिजर, फ्लोटिंग, कॅरेक्टर एक्सेट्रा. म्हणजेच काय, आपण आता व्हेरिएबल म्हणजे काय बघितलं होतं. व्हेरिएबल म्हणजेच काय, तर व्हॅल्यू आपण स्टोअर करण्यासाठी आपण व्हेरिएबल थ्रू आपण व्हॅल्यू स्टोअर करतो. मग व्हेरिएबलला ती जी व्हॅल्यू आपण असाइन करणार आहे ती कोणत्या प्रकारची आहे? त्याच्यामध्ये रेग्युलर आपले नंबर्स आहेत की पॉइंट मध्ये नंबर्स आहेत की आपले रेग्युलर कॅरेक्टर आहेत की तुमचं नेम आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण जी व्हॅल्यू त्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करणार आहे त्या व्हॅल्यू कोणत्या प्रकारचे हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपण सी प्रोग्रामिंग मध्ये डेटा टाइप मेन्शन करतो. Data type can be defined as the data storage format that a variable can store such as the data to perform specific operation. वेगवेगळे ऑपरेशन्स करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचा डेटा यूज करतो आणि ते डेटा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला आयडेंटिफाय करण्यासाठी आपण डेटा टाइप्स मेन्शन करतो. डेटा टाइप्स आर यूज्ड टू डिफाइन अ व्हेरिएबल बिफोर यूज्ड इन अ प्रोग्राम. म्हणजे तुम्ही जेव्हा व्हेरिएबल डिक्लेअर करता तेव्हाच डेटा टाइप मेन्शन करायचा असतो. मी प्रोग्रामच्या वेळी दाखवणार आहे. तर ऍक्च्युअल मध्ये डेटा टाइपचे तुम्हाला 4 प्रकार दिसतात, समोर तुम्हाला दिसतच आहे. तर फर्स्ट जो आहे तो बेसिक डेटा टाइप, सेकंड आहे डिराइव्ड डेटा टाइप्स, थर्ड आहे इन्युमरेशन डेटा टाइप आणि फोर्थ आहे व्हॉइड डेटा टाइप. तर तुम्हाला आता जो आपण ही 4 डेटा टाइप्स स्टडी करायचे आहेत, त्यानंतर आपण प्रोग्राम याच्यावरती सुद्धा एक करून बघणार आहोत. तर बेसिक डेटा टाइप्स म्हणजे बेसिक डेटा टाइप विच इज ऑल्सो कॉल्ड दी फंडामेंटल डेटा टाइप. आपण त्याला फंडामेंटल डेटा टाइप्स असं सुद्धा म्हणू शकतो. दीज डेटा टाइप्स आर बिल्ट इन और प्री डिफाइंड डेटा टाइप्स इन सी किंवा दिस कॅन बी यूज्ड डिरेक्टली बाय द युजर टू डिक्लेअर व्हेरिएबल. म्हणजे हे डेटा टाइप जे आहेत ते बाय डिफॉल्ट ते तयार करून ठेवलेले आहेत, म्हणजे आपण युजर स्वतः करू शकत नाही. तर ते डिरेक्टली तुम्ही यूज करायचे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी प्रोग्राम मध्ये दाखवलं होतं बघा, इंटिजर, त्याचा डेटा टाइप मी दाखवला होता इंट. मग तो त्याचं मिनिंग काय हे कंपायलरला आधीपासून माहित आहे. म्हणजे हा डेटा टाइप आधीपासून तयार आहे, तो बिल्ड इन डेटा टाइप आहे, तो परत तयार करायची गरज नाही. म्हणजे जो कंपायलर सी प्रोग्रामिंगचा जो डिझाइन केला तेव्हा त्याला ते इनबिल्ट डेटा टाइप्स तयार केले होते, त्यांचं मिनिंग त्या कंपायलर मध्ये फिक्स करून ठेवले आहेत. अशा डेटा टाइपला म्हणायचं बेसिक डेटा टाइप किंवा फंडामेंटल डेटा टाइप्स. फक्त हे युजर ते डेटा टाइप्स यूज करून प्रोग्राम लिहिणार आहे. तर असे जे डेटा टाइप्स आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत? त्यामध्ये फर्स्ट डेटा टाइप आहे इंटिजर डेटा टाइप. इंटिजर डेटा टाइप म्हणजेच काय, तुमचे रेग्युलर जे नंबर असतात बघा 0 to 9 यामधले जे कॉम्बिनेशन्स असतात ते नंबर्स तुम्हाला म्हणजे ऍडिशन करायचे असेल, मल्टिप्लिकेशन करायचे असेल, त्या व्हेरिएबल मध्ये तुम्हाला नंबर स्टोअर करायचे असतील तर तेव्हा तुम्ही इंटिजर डेटा टाइप यूज करू शकता. ॲज द नेम सजेस्ट, as an integer variable is used to store an integer data type. म्हणजे नावाप्रमाणेच आहे बघा, इंटिजर म्हणजेच रेग्युलर तुमची नंबर सिस्टीम, नंबर्स तुम्हाला जर त्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचे असतील तर तुम्ही इंटिजर डेटा टाइप यूज करू शकता. मग आता तिने काय केलेलं आहे त्या कंपायलरने, इंटिजर ह्या डेटा टाइपचं नाव मेन्शन करण्यासाठी तिने त्याचं शॉर्टकट यूज केलंय इंट. कोणता यूज केलाय? कीवर्ड INT, इंट. इंट कीवर्ड इज यूज्ड टू रेफर दी इंटिजर डेटा टाइप. त्यानंतर नेक्स्ट आहे द स्टोरेज साईज ऑफ इंटिजर डेटा टाइप. म्हणजे त्याची स्टोरेज कॅपॅसिटी किती असते? म्हणजे इंटिजर, आता तुम्ही नंबर स्टोअर करायला लागलाय मग त्याच्यासाठी मेमरी अलोकेट किती केली जाते हे सुद्धा तुम्हाला माहित असलं पाहिजे. आता त्याची स्टोरेज कॅपॅसिटी किती असते बघा, 2 असते किंवा 4 असते किंवा 8 असते. म्हणजे विच इज डिपेंड ऑन प्रोसेसर. म्हणजे बघा आता तुमच्याकडे लॅपटॉप आहे, लॅपटॉप जर तुमचा 16 बीटचा असेल, जो तुमचा प्रोसेसर असतो तुम्हाला माहित असेल त्याची 16 बीट असते बघा, 16 बीट प्रोसेसर म्हणून. तर तेव्हा जर असेल तर आपण आपला जो कंपायलर आहे तेव्हा ते इंटिजर डेटा टाइप साठी 2 बाईट यूज करतो. आणि सपोज 32 बीटचा असेल प्रोसेसर
तर 4 बाईट यूज करतो आणि 8 बाईट कधी यूज करतो 64 बीट असेल तर तुम्ही 8 बीट यूज करू शकता 64 बीट प्रोसेसर असेल तर त्या इंटिजर डेटा टाइपची साईज असणार आहे 8 बाईट म्हणजे ही साईज काय असते ही त्या प्रोसेसर वरती डिपेंड असते तुमचा जो प्रोसेसर आहे म्हणजे तुमच्या जो लॅपटॉप मध्ये किंवा तुमचा जो इंटेल प्रोसेसर आपण म्हणतो ना तो प्रोसेसर किती बीटचा आहे याच्यावरती डिपेंड असणार आहे त्या डेटा टाइपची साईज किती असणार नेक्स्ट आता हे डेटा टाइप्स आहेत ते आपण नंबर स्टोअर करण्यासाठी यूज करतो मग त्याची साईज असणार आहे ती त्या प्रोसेसर वरती मग 2 साईज कधी असणार आहे 2 बाईट तर जेव्हा प्रोसेसर हा 16 बीटचा असतो तेव्हा त्याची साईज असणार आहे 2 बाईट त्यानंतर 32 बीट जर प्रोसेसर असेल तर त्या इंटिजरची साईज असणार आहे 4 बाईट आणि 64 असेल तर 8 बाईट असणार आहे त्यानंतर नेक्स्ट डेटा टाइप आहे कॅरेक्टर डेटा टाइप कॅरेक्टर म्हणजेच काय तुम्हाला आता काय करायचं आहे एखादं कॅरेक्टर स्टोअर करायचं म्हणजे तुम्हाला नेम वगैरे स्टोअर करायचे असतील तर तुम्ही कॅरेक्टर डेटा टाइप यूज करू शकता मग कॅरेक्टर डेटा टाइप अलाउज दी व्हेरिएबल टू स्टोअर ओनली वन कॅरेक्टर तुम्हाला एक सिंगल लेटर जरी यूज करायचं असेल तर तुम्ही कॅर म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता काय करायचं असा प्रोग्राम लिहायचा आहे ज्याच्यामध्ये AEIOU म्हणजे स्वर माहिती आहे ना तुम्हाला हे डिस्प्ले करायचे असतील सिंगल लेटर आहे ना AEIOU तर तेव्हा तुम्ही कॅर डेटा टाइप मेन्शन करू शकता त्या प्रोग्राम मध्ये मी तुम्हाला पुढे करून दाखवणार आहे त्यानंतर त्याची स्टोरेज साईज जी आहे कॅरेक्टरची त्याची 1 बाईट आहे 1 बाईट म्हणजेच काय त्याची स्टोरेज कॅपॅसिटी किती असते 1 बाईट असते त्यानंतर कॅर वर्ड म्हणजे ह्याच्यासाठी कॅरेक्टर मध्ये बघा त्याचा शॉर्टकट काय वापरलाय डेटा टाइप साठी कॅर वापरलेला आहे कॅर कीवर्ड इज युज्ड टू रेफर कॅरेक्टर डेटा टाइप असे दोन डेटा टाइप्स तुम्हाला समजले असतील बेसिक मधील इंटिजर डेटा टाइप आणि कॅरेक्टर डेटा टाइप आणि त्यानंतर आता इथं बघा तुम्हाला मॉनिटरवरती दिसतंय कॅरेक्टर डेटा टाइपची आता हा जो आहे तो तुमचा 32 बीट प्रोसेसर कन्सिडर करून त्याची ही साईज डिस्प्ले केलेली आहे जर तुमचा डेटा टाइप कॅरेक्टर असेल मेमरी असेल 1 बाईट तर त्याची रेंज असते रेंज म्हणून एक असते मेमरी लोकेशन रेंज असते -1 to 8 to 1 to 7 आता कॅर मध्ये सुद्धा साइनड कॅर असतात अनसाइनड कॅर असतात नंतर शॉर्ट हे सगळे डेटा टाइप्सच असतात फक्त आपल्याला कॅर इंट आणि त्यानंतर फ्लोट डबल इतके चारच बघायचे आहेत तर बाळांनो हे तुम्हाला जो चार्ट डिस्प्ले झालेला आहे ते डेटा टाइप्स आहेत आणि त्या डेटा टाइपची साईज किती अलोकेट होते युजिंग 32 बीट प्रोसेसर आता आपल्याकडे 32 बीट प्रोसेसर आहे असं कन्सिडर करून मी हिची साईज डिस्प्ले केलेली आहे आणि त्याची रेंज एक आहे बाळांनो ही रेंज सुद्धा तुम्हाला माहित असली पाहिजे म्हणजे किती लोकेशनला तो डेटा स्टोअर केला जातो किंवा त्याची रेंज किती असू शकते आता नेक्स्ट डेटा टाइप आहे फ्लोटिंग डेटा टाइप म्हणजे आता तुम्हाला काय करायचं आहे नंबर स्टोअर केला तुम्ही कॅरेक्टर पण स्टोअर केला पण तुम्हाला पॉइंट मध्ये व्हॅल्यू स्टोअर करायचे म्हणजे 12.5 12.5 1.5 असे जे पॉइंट मध्ये व्हॅल्यू स्टोअर करायचे असतील तर तुम्ही फ्लोटिंग डेटा टाइप हा यूज करू शकता मात्र त्या फ्लोटिंग डेटा टाइप मध्ये सुद्धा अगेन दोन प्रकारच्या डेटा टाइप्स आहेत फ्लोट आणि डबल कारण बाळांनो फ्लोट मध्ये आपण बघा फ्लोटिंग पॉइंट मध्ये काय करू शकतो अप टू 6 डिजिट पॉइंट नंतर कधी म्हणजे 12 पॉइंट समथिंग व्हॅल्यू असेल पण 6 डिजिट्सच पाहिजेत असे व्हॅल्यू जर असतील तर तुम्ही काय करू शकता फ्लोट डेटा टाइप यूज करू शकता पण 12 पॉइंट त्याच्या पुढे अनलिमिटेड पॉइंट्स असतील अनलिमिटेड म्हणजे 6च्या पुढे 12.68 75 99 75 असं काहीतरी मोठी व्हॅल्यू असेल म्हणजे पॉइंटच्या पुढे कितीतरी डिजिट्स असतील तर तेव्हा तुम्ही डबल डेटा टाइप यूज करू शकता कोणता यूज करू शकता डबल आणि फ्लोट कधी यूज करायचा आहे पॉइंट नंतर तुम्हाला म्हणजे 12 पॉइंट नंतर फक्त 6 अप टू 6च्या आत असले पाहिजेत म्हणजे 12.4 असेल तर फ्लोट यूज करा 12.6 असेल म्हणजे 12.1 2 3 4 5 6 असे 6 डिजिट्स असतील तर तुम्ही फ्लोट डेटा टाइप यूज करू शकता फ्लोट इज युज्ड टू स्टोअर डेसिमल नंबर विथ अ पॉइंटिंग व्हॅल्यू म्हणजे नंबर हा डेसिमल असणार पण त्याची मध्ये पॉइंटिंग व्हॅल्यू असणार आहे विथ अ सिंगल प्रिसिजन स्टोरेज साईज ऑफ फ्लोट डेटा टाइप इज अ 4 म्हणजे त्याची स्टोरेज साईज किती आहे 4 आहे आणि आपण कितीपर्यंत फ्लोटिंग व्हॅल्यू स्टोअर करू शकतो अप टू 6 डिजिट्स आफ्टर डेसिमल युजिंग फ्लोट डेटा टाइप आणि त्यानंतर आहे डबल इट इज युज्ड टू स्टोअर डेसिमल नंबर्स आपण इथं सुद्धा डेसिमल नंबर विथ फ्लोटिंग पॉइंट व्हॅल्यूजच आपण स्टोअर करू शकतो पण ह्याच्यामध्ये सिंगल प्रिसिजन असतो ह्याच्यामध्ये काय असतो डबल प्रिसिजन असतो data types double data type is also same as a float data type which allows up to 10 digits after decimal म्हणजे पॉइंट नंतर तुम्ही
10 डिजिट पर्यंत जर व्हॅल्यूज असतील तर तुम्ही डबल डेटा टाईप यूज करू शकता. तर बाळांनो याच्यावरती क्वेश्चन विचारतात एक्सप्लेन बेसिक डेटा टाइप्स किंवा फंडामेंटल डेटा टाइप्स, तेव्हा तुम्ही 3 डेटा टाइप्स एक्सप्लेन करायचे आहेत, इंटिजर डेटा टाइप, कॅरेक्टर डेटा टाइप आणि त्यानंतर फ्लोटिंग डेटा टाइप. आणि त्यानंतर सेकंड जो डेटा टाइप आहे बघा, तुम्हाला इथं चार्ट मध्ये दाखवलं होतं सेकंड. आता इथं बघा बेसिक बघितलेलं आहे, त्यानंतर इन्युमरेशन बघूया. आता इन्युमरेशन डेटा टाइप म्हणजेच काय, इट कन्सिस्ट द नेम्ड इंटिजर कॉन्स्टंट्स ॲज अ लिस्ट. म्हणजे तुम्हाला काय करायचे आहे, इंटिजर नंबरची जी काय करायची आहे कॉन्स्टंट लिस्ट डिस्प्ले करायची असेल तर तुम्ही इन्युमरेशन डेटा टाइप यूज करू शकता. हा जो डेटा टाइप आहे तुम्ही जे मोठमोठे प्रोजेक्ट जर करणार आहात तर त्या प्रोजेक्टमध्ये आपण यूज करू शकतो, पण नॉर्मली आता आपण यूज करत नाही. इट स्टार्ट्स विथ 0 बाय डिफॉल्ट व्हॅल्यू, म्हणजे त्याची व्हॅल्यू नेहमी 0 पासून चालू होते आणि व्हॅल्यू इज इन्क्रीमेंटेड बाय 1 आणि त्याची व्हॅल्यू ही बाय 1नच इन्क्रीमेंट होत राहते फॉर दी सिक्वेन्शियल आयडेंटिफायर इन द लिस्ट. आणि त्याच्यासाठी सिंटॅक्स आहे, त्याचा शॉर्टकट वापरलेला आहे इनम आणि आयडेंटिफायर, आणि त्या ब्रॅकेटमध्ये काय यूज केलेला आहे ऑप्शनल आहे. म्हणजे आयडेंटिफायर तुम्ही ऑप्शनल असेल तरी चालतं, दिला तरी चालतो, अदरवाईज ऑप्शनल म्हणजे एक व्हेरिएबल नेम असतो. आणि त्यानंतर त्याची इन्युमरेशन लिस्ट, पण इन्युमरेशन लिस्ट ही ऑलवेज 0 पासून स्टार्ट होते. पण हा डेटा टाइप आपण कॉम्प्लेक्स प्रोजेक्टमध्ये यूज करतो, आता आपण साधारण यूज करायचा नाही, पण तुम्हाला माहित असण्यासाठी मी हा डेटा टाइप दिलेला आहे. त्यानंतर थर्ड डेटा टाइप आहे डिराइव्ड डेटा टाइप. डिराइव्ड म्हणजेच काय, युजर डिफाइन्ड डेटा टाइप. युजर डिफाइन्ड म्हणजेच काय, स्वतः युजर तो डेटा टाइप तयार करतो. म्हणजे आता बाय डिफॉल्ट डेटा टाइप्स कोणते होते, इंटिजर होतं, कॅरेक्टर होतं, फ्लोट होतं, डबल होतं. पण आता तुम्ही स्वतः त्याचा डेटा टाइप मेन्शन करायचा आहे, स्वतः युजरनं काय करायचं डेटा टाइप मेन्शन करायचा आहे. तर तो कसा मेन्शन करू शकतो, बाय युझिंग ॲरे, पॉइंटर, स्ट्रक्चर अँड युनियन आर कॉल्ड दी डिराइव्ड डेटा टाइप्स. म्हणजे तुम्हाला पुढचं जो युनिट आहे, ॲरे आहे, पॉइंटर आहे, स्ट्रक्चर आहे, हे तुम्ही पुढचे 3 युनिट्स समजल्यानंतर तुम्हाला स्वतः डेटा टाइप तयार करता येतो, कारण हे युजर डिफाइन्ड डेटा टाइप्स आहेत. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे युजर डिफाइन्ड डेटा टाइप्स तयार करायचे आहेत. आणि त्यानंतर फोर्थ डेटा टाइप आहे व्हाईड डेटा टाइप. व्हाईड म्हणजेच काय, आता तुम्हाला मी प्रोग्रामच्या वेळी दाखवलं बघा, व्हाईड मेनचा रिटर्न टाइप काय झाला, व्हाईड. म्हणजे व्हाईड म्हणजेच काय, त्याचं मिनिंग आहे इज अन एम्प्टी डेटा टाइप दॅट हॅज नो व्हॅल्यू. म्हणजे आता प्रोग्राम चालू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये काहीही व्हॅल्यू नाही. दिस कॅन बी युज्ड इन फंक्शन अँड पॉइंटर. हा डेटा टाइप जो आहे तो आपण फंक्शनमध्ये, पॉइंटरमध्ये जास्त यूज करतो. आता रेग्युलरली मेन फंक्शनचा डेटा टाइप रिटर्न टाइप असतो व्हाईड. बाळांनो आता तुम्हाला हे जो आता मी तुम्हाला जे डेटा टाइप्स मेन्शन केले, तर ह्यातले बेसिक महत्त्वाचे जे डेटा टाइप्स आहेत तुम्हाला इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट आणि डबल, हे डेटा टाइप्स कसे यूज करायचे हे तुम्हाला मी आता दाखवणार आहे. त्यानंतर इन्युमरेशन वरती क्वेश्चन्स विचारत नाहीत. आणि डिराइव्ड डेटा टाइप्स जे आहेत ह्याचे तुम्हाला ॲरे, पॉइंटर, स्ट्रक्चर हे नवीन वेगळे युनिट्सच आहेत, त्यामध्ये तुम्हाला स्वतः ते डिझाईन करता येतात. आणि व्हाईट डेटा टाइप म्हणजे तुम्ही आता मेनचा जो डेटा टाइप यूज करता, म्हणजे त्याचं मिनिंग आहे की डज नॉट रिटर्न एनी व्हॅल्यू होतो, आता सध्या त्याच्याकडे व्हॅल्यू नाही असं कन्सिडर करून तो डेटा टाइप मेन्शन केला जातो. म्हणजे आपल्याकडे त्याचा काही कोणत्या प्रकारची व्हॅल्यू आहे हे मला माहीत नाही. तर बाळांनो आता आपण काय करायचं, याच्यावरती मी तुम्हाला सॅम्पल प्रोग्राम दाखवणार आहे. तर तो प्रोग्राम कसा करायचा तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. आता तुम्ही ते बघून घ्यायचं आहे. आता मी इथं टर्बोसी फोल्डर, टर्बोसी सॉफ्टवेअर ओपन केलेलं आहे. तर आता काय करायचं आहे बाळांनो, तुम्हाला आता हा प्रोग्राम ओपन झालेला आहे. आता इथून प्रोग्राम टाईप करायचा आहे, हॅश इन्क्लूड. कारण आता तुम्ही काय करता, प्रोग्राम नेहमी हॅश या सिम्बॉल पासून चालू होतो. आणि इन्क्लूड इज द फोल्डर, ते आपण जेव्हा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो तेव्हा ते फोल्डर तयार होतो आणि त्या फोल्डरमध्ये वेगवेगळ्या ह्या काय असतात, हेडर फाइल्स असतात. हॅश इन्क्लूड मी हे सांगितलेलं आहे बाळांनो तुम्हाला. तर इथं आता 2 हेडर फाइल्स ऍड केलेल्या आहेत, हॅश इन्क्लूड stdio.h आणि conio.h. stdio. म्हणजे स्टँडर्ड इनपुट आउटपुट, याच्या अंडर येतात प्रिंटफ आणि स्कॅनअप, आणि कोनिओच्या डॉट येतात गेट ch आणि clr str. आता आपण डेटा टाइप वापरला व्हाईड. व्हाईड म्हणजे आपण डज नॉट रिटर्न. मला आता प्रोग्राम मध्ये काय करायचंय ते माहीत नाही. आता मी इथं बघा, मी एक 3 आपल्याला प्रोग्राम लिहायचा आहे. तुम्हाला प्रोग्रामला काय करायचं आहे, कमेंट जरी द्यायची असेल तर तुम्ही इथं कमेंट देऊ शकता. आणि प्रोग्राम तुम्ही काय आहे, प्रोग्राम कुणाचा आहे, प्रोग्राम फॉर ॲडिशन ऑफ
टू नंबर. मग ॲडिशनसाठी आपल्याला इंटिजर नंबर घ्यायचे आहेत. नंतर फ्लोट सुद्धा मी घेऊन दाखवणार आहे. इंटिजरमध्ये मी तुम्हाला व्हेरिएबल डिक्लेअर कसा करायचा, डेटा टाईप नेम आणि त्यानंतर व्हेरिएबल नेम काय आहे, ए आहे, बी आहे आणि लास्ट व्हेरिएबल आहे टोटल. मी तो व्हेरिएबल डिक्लेअर केले. त्यानंतर मला त्या व्हेरिएबलला व्हॅल्यूज असाइन करायचे आहेत. त्याच्यासाठी मी व्हॅल्यूज एंटर करून घेतल्या. एंटर व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. एच अँड बी ची व्हॅल्यू एंटर करून घेतली ना. मग दोन्ही एकत्र सुद्धा तुम्ही केला तरी चालतंय. आता इंटिजरची व्हॅल्यू आहे म्हणून त्याचा फॉर्मॅट स्पेसिफायर मी वापरला %d. %d हा काय आहे, फॉर्मॅट स्पेसिफायर आहे. फॉर्मॅट स्पेसिफायर कशासाठी वापरतो, ती व्हॅल्यू इंटिजरची प्रकारची आहे कंपायलरला कळण्यासाठी आपण काय करतो, फॉर्मॅट स्पेसिफायर वापरायचे आहेत. %d आणि त्याच्यात आपण ॲड्रेसला ती व्हॅल्यू स्टोअर केली, ॲड्रेस ऑफ ए आणि ॲड्रेस ऑफ बी. त्यानंतर मी टोटल इक्वल टू काय केलो, ए प्लस बी. आता मी इथं ॲडिशन केली. मग आता परत मी काय करणार आहे, प्रिंट एफ मध्ये जाऊन ती टोटल म्हणजे सम ऑफ टू नंबर इक्वल टू कशा स्टोअर असणार आहे, ॲड्रेस आपला इंटिजरची ॲडिशन आहे म्हणजे %d असणार. मग आउटपुट सुद्धा आपल्याला %d मध्येच येणार आहे. कॉमा कशा स्टोअर केलंय, टोटल मध्ये. सो आपण इथं केल्यानंतर हे आउटपुट जे आहे ते मॉनिटरवरती घेण्यासाठी गेट सेच वापरायचं आहे बाळांनो. आणि तुम्हाला वाटलं की CLR SCR म्हणजे तुमची स्क्रीन काय असली पाहिजे, क्लिअर असली पाहिजे, तर तुम्ही CLR SCR यूज करू शकता, क्लिअर स्क्रीन. आता हे झाल्यानंतर तुम्हाला हा प्रोग्राम काय करायचा आहे, सेव्ह करायचा आहे. सेव्ह म्हणा आणि सेव्ह म्हटल्यानंतर तुम्ही इथं नाव देऊ शकता किंवा तुम्हाला मी फोल्डर कसं तयार करायचं, first.c. तर तुम्ही फोल्डर कसं करायचं हे सुद्धा आता दाखवते, first.c. आणि कंपाईल करण्यासाठी Alt F9 प्रेस करा. सॉरी हा, आता प्रोग्राम आपण ओपन करूया. इथं प्रोग्राम आहेच आपल्याकडं. त्यानंतर प्रोग्राम काय करायचा आहे, तो कंपाईल करायचा आहे. कंपाईल मध्ये आपल्याकडे एरर नाही आहेत आता. मग त्यानंतर तुम्ही हा प्रोग्राम काय करा, रन करू बघायचा आहे. रन म्हटल्यानंतर बघा, एंटर द व्हॅल्यू ऑफ ए आणि बी. ए ची व्हॅल्यू मी दिली 3 आणि बी ची व्हॅल्यू 6. आउटपुट काय येणार, सम ऑफ टोटल नंबर इक्वल टू 9. पण जेव्हा आता तुम्ही इथं व्हॅल्यूज बघा हा, तुम्ही व्हॅल्यूज काय दिला, पॉइंट मध्ये दिला 4.5, तर आपलं आउटपुट काय येतं, रॉंग येतं. या पद्धतीनं त्याच्यासाठी तुम्हाला इथं त्याचा डेटा टाईप मात्र चेंज करावा लागतो. तर त्याच्यासाठी तुम्हाला इथं डेटा टाईप आता फ्लोटिंग द्यायचं आहे ना, तर तुम्ही त्याचा डेटा टाईप मेन्शन करा, FLOT फ्लोट. आणि फ्लोट डेटा टाईप असेल तर त्याचा फॉर्मॅट स्पेसिफायर असतो %f. आणि आपल्याला व्हॅल्यू सुद्धा आउटपुट कशामध्ये पाहिजे, फ्लोटिंग असेल तर %f. आणि तुम्हाला बाळांनो याच्यामध्ये अजून फॉर्मॅटिंग करायचं असेल, तुम्हाला व्हॅल्यूज /n न्यू लाईनला तुम्हाला मेसेज पाहिजे असेल तर तुम्ही /n यूज करू शकता. मी तुम्हाला दाखवलेलं होतं. Alt F9 एरर चेक करा. इंटिजरच झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत ते आपण सेव्ह केले नव्हते बाळांनो. फ्लोट झाला, त्यानंतर %f. जर तुम्ही याचा फॉर्मॅट स्पेसिफायर चेंज नाही केला तर मात्र इथं एरर दाखवणार आहे. तर बाळांनो तुम्ही इथून मग काय करा, कंपाईल करून बघा परत एकदा, एरर नाही आहे तर रन करून बघायचं आहे. आणि रन केल्यानंतर बघा, आता मी काय करतोय, 3.4 व्हॅल्यू किती दिली, 3.4 आणि 4.5. मग याचे आउटपुट काय येणार बघा, 7.9. आता फ्लोट दिले, अप टू किती डिजिट झाले बघा, 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे याची फ्लोट असेल तर अप टू 6 डिजिट पर्यंत येतात. आणि डबल जर दिली तर ते 10 डिजिट्स पर्यंत आउटपुट दाखवतात. तर बाळांनो याला म्हणायचं डेटा टाईप कसे मेन्शन करायचे. आता तुम्हाला वाटलं, तुम्हाला यामध्ये बघा, ह्याला म्हणायचं मेन फंक्शन आणि ह्याला तुम्हाला कमेंट द्यायचं असेल तर याला म्हणायचं व्हेरिएबल डिक्लेरेशन. आपण जो आता डेटा टाईप मेन्शन केलोय त्याला म्हणायचं व्हेरिएबल डिक्लेरेशन. इथं आपण डेटा टाईप आणि त्या व्हेरिएबलचं नाव दिलं तर त्याला म्हणायचं व्हेरिएबल डिक्लेरेशन. आणि इथं म्हणायचं आपण तो व्हेरिएबल
प्रोसेसिंग केलं ना, म्हणजे तो याला म्हणायचं व्हेरिएंट डेफिनेशन म्हणायचं. त्यानंतर तुम्ही समजा बाय डिफॉल्ट इथं एंटर जर प्रोग्राममध्ये व्हॅल्यूज नाही एंटर करून घेतला, तुम्ही काय केला प्रोग्राममध्ये एंटर व्हॅल्यू करून नाही घेतला आणि तुम्ही डायरेक्ट काय केला ह्याला व्हॅल्यूज असाइन केला, ती व्हॅल्यू फिक्स राहणार मात्र प्रोग्राममध्येच नेहमी तुम्हाला आउटपुट काय राहणार तेच राहणार. बघा प्रोग्राम तुम्ही तो सुद्धा करून बघा. ह्याला म्हणायचं मात्र डिक्लेरेशन आणि आपण प्रोग्राम काय केलेला आहे इनिशियलायझेशन एकत्र केलेलं आहे. तर बाळांनो ह्याला म्हणायचं इथं जे आपण आता फ्लोट a इक्वल टू 10.5 ह्याला आपण म्हणलं व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन केली, म्हणजे ह्याला म्हणायचं व्हेरिएबल डिक्लेरेशन विथ इनिशियलायझेशन. अशा पद्धतीनं तुम्ही आता हा प्रोग्राम करून बघायचे आहेत आणि आउटपुट काय ते चेक करायचं आहे बाळांनो. तर तुम्हाला हा याचं लेक्चर समजलं असेल आणि तुम्ही याच्यावरती सॅम्पल 2-3 प्रोग्राम करून बघायचे आहेत. आपण इथं स्टॉप करूया. आणि याच्यावरती बाळांनो आजच्या या व्हिडिओ लेक्चरवरती तुम्हाला जे काही क्वेश्चन्स विचारले आहेत, तुम्हाला जे मी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दिलेले आहेत ते तुम्ही स्वतः ते क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे आहेत आणि याच्यावरती दिलेले प्रोग्राम सुद्धा तुम्ही रन करून बघायचे आहेत. आपण आता इथं थांबूया आणि पुढील लेक्चरमध्ये आपण ऑपरेटरी कन्सेप्ट बघणार आहोत. थँक्यू.